अहो ऐकता का, आम्ही आज जाऊन येतो म्हटलं सगळ्या. आमचं त्या दिवशीच ठरलं होतं का आज हुरडा पार्टीला जायचं म्हणून. तर बघा बरं का, आम्ही आज जाऊन येतो हुरडा पार्टीला. या जाऊन काय करता, हुरडा पार्टी करता, काय करता करा करा. आणि कुठं चालले मग? जातो, शीतलच्या शेतात जातो. बर बर जा मग. बरं राणीला घेऊन जाते का, काय करते मग, का घरीच ठेवती राणीला? हा, लेकरांना घेऊन जाणार आहे. खेळतीन बितीन तिथं, खातीन पितीन. घरी काय करता ठेवून? कोणाच्या भरोश्यावर ठेवता घरी? हा तेच म्हंटल का, मला म्हणते काय का तुम्ही थांबा म्हणून तिच्यासाठी. नाही हो, तुम्हाला कसं म्हणन मी थांबा तिच्यासाठी म्हणून? तुम्ही काम धंद्यावाले करता मला तेवढं. जा तुम्ही, तुमचं तुम्ही करा. आम्ही त्या लेकरांना घेऊन जातो. बरं चल मग, टाक बरं चहा, निघू दे मला, लवकर निघू दे. आणि स्वयंपाक पाणी करून ठेवशील ना व्यवस्थित? हा मग आम्ही भाकऱ्या दशम्या घेऊन जाणार आहे ना तिकडं. बर बर. आणि येताना माझ्यासाठी पण आणजो हुरडा, मी घरीच खाऊन घेईन भाजून लगे. बरं मग, तसं तर तसं आणायचं तर आणून घेते. उठली का राणी? बरं झालं बघ बाई, आता काही शाळेची तयारी करू नको. आंघोळ पाणी कर आणि आवर, चांगला ड्रेस घाल, एखादा फ्रॉक घाल चांगलावाला. आणि मग आपल्याला शीतल मावशी आहे ना, तिच्या शेतात जायचं बघ हुरडा पार्टी करायला. हा चल, ये आंघोळ करून आणि आतमध्ये मला मदतीला ये. डब्बे बिबे भरू लाग. म्हणजे शाळेला सुट्टी आज? शाळेत नाही जायचं मी? ये आले मी, आत्ता आंघोळ करून येते. आणि फ्रॉक पण घालते, चांगला नवीन वाला फ्रॉक घालते मी. हा नवीन म्हणजे काय, एकदम लग्नात जायचा फ्रॉक नको घालू बर का. घालशील नाही तर तिथं माताडत नेऊन खराब करून टाकशील पूर्ण. साधा एखादा घाल, जीन्स पॅन्ट घाल, नाही तर सरळ सरळ जीन्स पॅन्ट घाल. घालते मी माझ्या मनाने. काय बाप्पा, शाळेला सुट्टी म्हटलं का लेकरांना मजा येते. अवघड असतं. आपण तरी काय केलं म्हणा, शाळेला सुट्टी असतं मारले. काय करू बाप्पा आता? मेथीचे पराठे करू म्हटलं तर मेथीची भाजी कुणी घेईनच, एखादं कोणतरी. पुन्हा ती भाजी घेतली म्हटल्यावर पराठ्यांची काही मजा नाही येणार का. एक तर भाजीची मजा आहे, नाही तर पराठ्याची मजा आहे. दोन्ही सारखं सारखं काहीतरी चांगलं लागन बाबा ते. असं करते, फोनच करते, पहिले फोन करून देते आणि मग ठरवते काय बनवायचं काय नाही. म्हणजे कोण कोण काय काय घेते ते लक्षात येतं. असंच करते. चल ना बाबा, माय आता एवढा वेळ लागतो का फोन उचलायला बाबा? खरं जसं काही काम धंद्याला गेली सकाळी सकाळी. हॅलो, बोल ना शांताबाई, काय म्हणती, बोल ना. बोलते ना ग शीला, बोलण्यासाठीच फोन केला ना. बोलणं काय करती? हा शांताबाई, बोल बोल. मी म्हणते काय घेऊ लागली म्हटलं सोबत तू. आणि काय मी घेऊ? बाकीच्यांशी काही झालं का बोलणं? का काय घेताय काय नाही? मग तसं ठरवायला मला पण काय घ्यायचं ते. तिखट मिठाच्या पुऱ्या घेते ना शांताबाई मी, मस्त लागता. थंडीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या घेते. अजून कोण कोण काय घेतंय कळालं का शीला काही? शीला म्हणते मला कळालं का अजून कोण काय घेते ते? हे बघ बाई, एक जण घेईन आलू पराठे घेते का आलूची भाजी घेते काय की. एक जे झाले आलू पराठे, मी घेते पुऱ्या, तू काय घेती बघ मग. आणि मला वाटतं का ती हे घेती म्हणे बाई, आता खिचडी घेते म्हणे. आता खिचडी आणत असता का? रेणू म्हणे खिचडी घेते म्हणे, लागतं म्हणे कोणाकोणाला भात लागतो म्हणे. आण म्हटलं बाबा, मग आता काय आणू दे ना, आणू दे, मला लागतो भात. दुपारच्या जेवणाला असो का संध्याकाळच्या जेवणाला असो, मला लागतो भात बाई. आणू दे आणू दे मग, त्यात काय. चालतं. बघ बाई, आता मी काही जास्त विचार नाही करत. मला आता मस्तपैकी टपोरी ताजी मेथी आहे माझ्याकडं, आणि तिचे ठेपले बनवते असे छान कडक, थोडेसे कुरकुरीत नसता का, कुरकुरीत नाही म्हणा, पण असे हे पण नसता बघ, असे काय म्हणता, मऊसूत पण नसता. तर मस्त मग ते सगळ्यासोबत चांगलं लागन. आता बाकी तर सगळ्यांनी घेतलं म्हणता. हा बरं झालं गाजराचं नाव काढलं.
गाजराचं तर करून आणते थोडंसं. आपल्या कैरीचा कसा असतो सेम लगे त्याच्यासारखा गाजराचा करायचा लय भारी लागतो. आणते मग. चल मग लागते मी तयारीला. ठेवते फोन बर का. आवरा पटपट. हो 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 ठेव शांताबाई ठेव. अहो ऐकता का, आम्ही आज जाऊन येतो म्हटलं सगळ्या. आमचं त्या दिवशीच ठरलं होतं का आज हुरडा पार्टीला जायचं म्हणून. तर बघा बरं का, आम्ही आज जाऊन येतो हुरडा पार्टीला. या जाऊन. काय करता, हुरडा पार्टी करता, काय करता करा करा. आणि कुठं चालले मग? जातो शीतलच्या शेतात जातो. बर बर जा मग. बरं राणीला घेऊन जाते का, काय करते मग, का घरीच ठेवती राणीला? हा लेकरांना घेऊन जाणार आहे. खेळतीन बितीन तिथं, खातीन पितीन. घरी काय करता ठेवून? कोणाच्या भरोश्यावर ठेवता घरी? हा तेच म्हंटल का मला म्हणते काय का तुम्ही थांबा म्हणून तिच्यासाठी. नाही हो, तुम्हाला कसं म्हणन मी थांबा तिच्यासाठी म्हणून. तुम्ही काम धंद्यावाले करता मला तेवढं. जा तुम्ही. तुमचं तुम्ही करा. आम्ही ते लेकरांना घेऊन जातो. बर चल मग टाक बर चहा. निघू दे मला, लवकर निघू दे. आणि स्वयंपाक पाणी करून ठेवशील ना व्यवस्थित? हा मग आम्ही भाकऱ्या दशम्या घेऊन जाणार आहे ना तिकडं. बर बर. आणि येताना माझ्यासाठी पण आणजो हुरडा. मी घरीच खाऊन घेईन भाजून लगे. बरं मग तसं तर तसं आणायचं तर आणून घेते. उठली का मग राणी? बरं झालं बघ बाई. आता काही शाळेची तयारी करू नको. आंघोळ पाणी कर आणि आवर चांगला ड्रेस घाल, एखादा फ्रॉक घाल चांगलावाला. आणि मग आपल्याला शीतल मावशी आहे ना तिच्या शेतात जायचं बघ हुरडा पार्टी करायला. हा चल ये आंघोळ करून आणि आतमध्ये मला मदतीला ये. डब्बे बिब्बे भरू लाग. म्हणजे शाळेला सुट्टी आज? शाळेत नाही जायचं मी? ये आले मी आत्ता आंघोळ करून येते. आणि फ्रॉक पण घालते, चांगला नवीन वाला फ्रॉक घालते मी. हा नवीन म्हणजे काय एकदम लग्नात जायचा फ्रॉक नको घालू बर का. घालशील नाही तर तिथं माताडत नेऊन खराब करून टाकशील पूर्ण. साधा एखादा घाल, जीन्स पॅन्ट घाल, नाही तर सरळ जीन्स पॅन्ट घाल. घालते मी माझ्या मनाने. काय बाप्पा, शाळेला सुट्टी म्हटलं का लेकरांना मजा येते. अवघड असतं. आपण तरी काय केलं म्हणा, शाळेला सुट्टी असतं मारल्या. काय करू बाप्पा आता. मेथीचे पराठे करू म्हटलं तर मेथीची भाजी कुणी घेईनच एखादं कोणतरी. पुन्हा ती भाजी घेतली म्हटल्यावर पराठ्यांची काही मजा नाही येणार का. एक तर भाजीची मजा येईल नाही तर पराठ्याची मजा येईल. दोन्ही सारखं काहीतरी चांगलं लागन बाबा ते. असं करते, फोनच करते पहिले. फोन करून देते आणि मग ठरवते काय बनवायचं काय नाही. म्हणजे कोण कोण काय काय घेते ते लक्षात येतं. असंच करते. चल ना बाबा माय, आता एवढा वेळ लागतो का फोन उचलायला बाबा. खरं जसं काही कामं धंद्याला गेली सकाळी. हॅलो बोल ना शांताबाई, काय म्हणती बोल ना. बोलते ना ग शीला, बोलण्यासाठीच फोन केला ना. बोलणं काय करती. हा शांताबाई बोल बोल. मी म्हणते काय घेऊ लागली म्हटलं सोबत तू. आणि काय मी घेऊ. बाकीच्यांशी काही झालं का बोलणं का काय घेताय काय नाही. मग तसं ठरवायला मला पण काय घ्यायचं ते. तिखट मिठाच्या पुऱ्या घेते ना शांताबाई मी. मस्त लागता. थंडीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या घेते. अजून कोण काय घेतंय कळालं का शीला काही. शीला म्हणते मला कळालं का अजून कोण काय घेते ते. हे बघ बाई, एक जण घेईन आलू पराठे घेते का आलूची भाजी घेते काय की. एकीचे झाले आलू पराठे, मी घेते पुऱ्या. तू काय घेती बघ मग. आणि मला वाटतं का ती हे घेती म्हणे बाई आता खिचडी घेते म्हणे. आता खिचडी आणत असता का. रेणू म्हणे खिचडी घेते म्हणे. लागतं म्हणे कोणाकोणाला भात लागतो म्हणे. आण म्हटलं बाबा मग आता काय. आणू दे मला लागतो भात. दुपारच्या जेवणाला असो का संध्याकाळच्या जेवणाला असो मला लागतो भात बाई. आणू दे मग त्यात काय. चालतं. बघ बाई आता मी काही जास्त विचार नाही करत. मला आता मस्तपैकी टपोरी ताजी मेथी आहे माझ्याकडं आणि तिचे ठेपले बनवते असे छान
कडक थोडेसे कुरकुरीत नसता का, कुरकुरीत नाही म्हणा, पण असे असे हे पण नसता बघ, असे काय म्हणता मऊसूत पण नसता. तर मस्त मग ते सगळ्यासोबत चांगलं लागन. आता बाकी तर सगळ्यांनी घेतलं म्हणता. हा बरं झालं गाजराचं नाव काढलं. गाजराचं तर करून आणते थोडंसं. आपल्या कैरीचा कसा असतो सेम लगे त्याच्यासारखा गाजराचा करायचा लय भारी लागतो. आणते मग. चल मग लागते मी तयारीला. ठेवते फोन बर का. आवरा पटपट. हो हो हो, ठेव शांताबाई ठेव. बाबा ऐकता का? मी ह्याच्यात चालले म्हटलं, हुरडा खायला चालले म्हटलं. शीतलताई आहे ना, शीतलताई समोर राहणाऱ्या, त्यांच्या शेतामध्ये सगळ्या बाया चाललो म्हटलं आम्ही. काय काय म्हणती? ऐकू येईन मला काही. कळू नाही लागलं काय म्हणू लागली तू. काय म्हणू लागली कळू नाही लागलं मला. जरासं जोरानं बोल ना. बाई तुम्हाला सांगणं म्हणजे अख्ख्या जगाला सांगणे बाई. आहो मी म्हणू लागले का मी चालले बायकांसोबत वावरानी चालले, वावरानी शेतामध्ये हुरडा खायला चालले, हुरडा खायला. तर ह्यांना डब्बा बांधून देऊन दिला. मग मी म्हणते तुम्हाला काय करू, तुम्हाला वाढू का नंतर जेवून घेता तुम्ही? नंतर कशाला जीव मी? माझ्या हाताने घेऊन खाता येणार आहे का मला? देऊन दे ना, तूच देऊन दे ना. एवढी घाई होऊ लागली का तुला देऊ नाही शकत मला म्हणून? आणते आणते आणते. काय केलं म्हणती जेवायला? पिठलं केलंय, पिठलं. बर पिठलं का भाज्या संपल्या होत्या काय घरातल्या सगळ्या? पिठलं केलं आज दुपारच्यालाच लगे. आहो भाजी आहे गंज घरामध्ये. तिकडं पिठलं घेऊन जायचं होतं मला. संध्याकाळी दिन करून तुम्हाला एखादी रस्सा भाजी. आता एरवी तर पिठलं आवडीने खाता लगे तुम्ही. आण तेल घालून आण त्याच्यावर थोडस. शेंगदाणे आण 2-4 तोंडी लावायला. आणि कांदा असेल तर कांदा आण, पात असेल तर पात आण त्याच्यासोबत लगे. हा आणते आणते, सगळं आणते, माहिती मला. मला इकडे ये बघू. काय म्हणावं बाप्पा आता यांना. आतमध्ये बसूनच ओरडत राहते. आता मी इथं काम करू लागले, गॅस सुरू माझ्या एकीकडं. अवघड आहे बाबा. आले आले हो आले. धीर धरा 2 मिनिट. काय म्हणता? काय काम काढलं आता एवढ्या अर्जंटमध्ये? हा आले. काय म्हणता म्हणा. झालं का मग तुमचं फिक्स लगे? चालेल तुम्ही 100%? हो ना. आता रात्रीच सांगितलं ना तुम्हाला मी का सकाळी चाललो म्हणून आम्ही. मग आता त्यात पुन्हा तुम्ही एवढंच विचारायला मला तिकडून बोलवलं का? हा आता मला वाटलं का काय आता बायकांचं मध्येच कॅन्सल होतं, काही सांगता येत नाही म्हणून म्हटलं विचारून घेऊ का काय फिक्स झालं का बाबा म्हणून. हा झालं. 100% फिक्स झालं लगे. 100%. कोण येऊ लागलं मग? हा बायकाच आहे आम्ही. 3-4 कुणी नाही लगे. हा बायका. आता ते कोण बायका आहे, कुठून येणार आहे सांगू का तुम्हाला सगळं? आमचा बीसीचा ग्रुप आहे का, त्याच्या बायका आहे सगळ्या. दे ना सांगून नाव 1-2. हा आली नाही तू घरी संध्याकाळपर्यंत तर मग मला बोलवायला जाता येईल ना. मला माहिती असेल पाहिजे ना कोणाच्या घरी जायचं बोलवायला. अहो काही तर लाज ठेवा, काही तर हे करा. काय म्हणता तुमचं काय बोलणं आहे? आली नाही तर कुठं जाणार आहे मी तिकडच्या तिकडं? हा कुणासोबत काय फिरायला चालले का पळून चालले का काय बोलणं आहे तुमचं? हे बघ मला वाईट नको वाटून घेऊ पण आजकाल कुणाचाच भरोसा नाही बघ. कुणाचाच भरोसा नाही. सख्या बायकोचा पण भरोसा नाही मला. कोणासोबत तिसऱ्या सोबत जाईन पळून तर. म्हणून म्हंटल सांगून दे बाबा. निर्लज्ज म्हणता ना हो ते तुम्ही. एकदम निर्लज्ज. थांबा आता नंबर बिंबर सगळं देते तुम्हाला. आपली शांताबाई आहे ना, शांताबाई आहे, शीतल आहे, पुन्हा शीला आहे. हा सगळ्यांचे पत्ते बित्ते माहितीये तुम्हाला का? लिहून देऊ कागदावर आहे का? नाही तर चला. अहो असं करा, तुम्हीच चला. हा तुम्हीच चला. मी काय करू? हा एवढ्या मोठ्या बायकांच्या मध्ये मी एकटा कृष्णा काय करू? कृष्णा आले मोठे कृष्णा बनणारे. हा
तोंडावर चपला मारून हाकलतीन बायका तुम्हाला आणि म्हणे कृष्णा. आहो जाऊ दे, आता माझा मूडच खराब झाला. तुम्ही पण ना पानचट घाण काहीतरी बोलता, फालतू काहीतरी बोलता. मी कॅन्सल करते आता. मी शांताबाईला फोन लावून सांगून देते का बाई शांताबाई मी येत नाही म्हणून. तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. कुठे चालले तर म्हणे वावरात चालले सगळ्या बायकांसोबत. हा, आणि तुमचे घाणेरडं बोलणं मला आवडतच नाही. आहो ए, गंमत केली मी लगे, एवढं काय मनावर लावून घेती? हा, गंमत केली तर लगे एवढं का लगे का मी जात नाही वगैरे? माहितीये ना तुला माझा मजाकी स्वभाव आहे म्हणून. जा चुपचाप. तसं काय असलं असतं तर मग माझ्या मनात तर मग पाठवलंच नसतं तुला, कळलं का? शहाणपण नको करू जास्तीचा. राहू दे, जाऊ दे. हट्ट, आता तर मजाक करणं पण अवघड झाले. काय जास्तीचीच मजाक केली का मी? नाही नाही. कोण येऊ लागलं मग? हा, बायकाच आहे आम्ही. तिसरं चौथं कुणी नाही लगे. हा, बायका. आता ते कोण कोण बायका आहे, कुठून येणार आहे सांगू का तुम्हाला सगळं? आमचा बीसीचा ग्रुप आहे का, त्याच्या बायका आहे सगळ्या. दे ना सांगून नाव एक दोन. हा, आली नाही तू घरी संध्याकाळपर्यंत तर मग मला बोलवायला जाता येईल ना. मला माहिती असेल पाहिजे ना कोणाच्या घरी जायचं बोलवायला. अहो काय तर लाजबा ठेवा, काय तर हे करा. काय म्हणतात तुमचं काय बोलणं आहे? आली नाही तर कुठं जाणार आहे मी तिकडच्या तिकडं? हा, कुणासोबत काय फिरायला चालले का पळून चालले का? काय बोलणं आहे तुमचं? हे बघ, मला वाईट नको वाटून घेऊ पण आजकाल कुणाचाच भरोसा नाही बघ. कुणाचाच भरोसा नाही. सख्या बायकोचा पण भरोसा नाही मला. कोणासोबत तिसऱ्या सोबत जाईन पळून तर. म्हणून म्हंटल सांगून दे बाबा. निर्लज्ज म्हणता ना हो ते तुम्ही, एकदम निर्लज्ज. थांबा आता नंबर बिंबर सगळं देते तुम्हाला. आपली शांताबाई आहे ना, शांताबाई आहे, शीतल आहे, पुन्हा शीला आहे. हा, सगळ्यांचे पत्ते बित्ते माहिती तुम्हाला का? लिहून देऊ कागदावर आहे का? नाही तर चला. आहो असं करा, तुम्हीच चला. हा, तुम्हीच चला. मी काय करू? हा, एवढ्या मोठ्या बायकांच्या मध्ये मी एकटा कृष्णा काय करू? कृष्णा आले मोठे कृष्णा बनणारे. हा, तोंडावर चपला मारून हाकलतीन बायका तुम्हाला आणि म्हणे कृष्णा. आहो जाऊ दे, आता माझा मूडच खराब झाला. तुम्ही पण ना पानचट घाण काहीतरी बोलता, फालतू काहीतरी बोलता. मी कॅन्सल करते आता. मी शांताबाईला फोन लावून सांगून देते का बाई शांताबाई मी येत नाही म्हणून. तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. कुठे चालले तर म्हणे वावरात चालले सगळ्या बायकांसोबत. हा, आणि तुमचे घाणेरडं बोलणं मला आवडतच नाही. आहो ए, गंमत केली मी लगे, एवढं काय मनावर लावून घेती? हा, गंमत केली तर लगे एवढं का लगे का मी जात नाही वगैरे? माहितीये ना तुला माझा मजाकी स्वभाव आहे म्हणून. जा चुपचाप. तसं काय असलं असतं तर मग माझ्या मनात तर मग पाठवलंच नसतं तुला, कळलं का? शहाणपण नको करू जास्तीचा. राहू दे, जाऊ दे. हट्ट, आता तर मजाक करणं पण अवघड झाले. काय जास्तीचीच मजाक केली का मी? नाही नाही. नाही म्हटलं तरी बरेच दूर आहे ना शांताबाई तिचं वावर शीतलचं. हो ना, आता मला तर किती दिवस झाले बाई तिच्या वावरात जाऊन. किती दिवस झाले मी काय तिकडे फिरकलेच नाही. पण शांताबाईचं असतं तिच्या वावरात येणं जाणं. शांताबाई तिच्या वावरात गेली की बरोबर शीतलच्या वावरात जाऊनच येते का बा शांताबाई? हा, मग आता जास्त दूर नाही तिचं माझं, जवळच आहे. काय काय लावलं काय की कोथिंबीर आहे, काहीतरी आहे असं 2-4 भाज्या वगैरे लावल्या म्हणत होती. पालेभाज्या टाकल्या म्हणे काही, आणि आपल्या तुरीच्या शेंगाचं तर आहेच आहे असं आहे म्हणत होती बाई. मेन म्हणजे हुडाला चांगला आहे तिच्याकडचा. तर दिवशी मला कोण सांगत होतं बाई, माझ्या इच्छेने तर खाऊन नाही पाहिलं म्हणा, पण माझ्या इच्छेनं ते कोणतरी त्यांचं सांगत होतं बाबा. ते मित्रांमध्ये चालू होते त्यांची चर्चा का शीतलच्या घरचा हुरडा चांगला आहे म्हणून. का व शांताबाई, शीतलचा भाऊ लक्ष नाही देत का तिच्याकडं? मला असं काऊन वाटतं का तिचा भाऊ लक्ष नाही देत तिच्याकडं म्हणून.
का कधी आलं का तो? आता पोरगी आली डिलिव्हरीला, तिला माहितीये का तिच्या भावाला माहितीये का एकटीच बहीण आहे म्हणून, म्हणजे एकटीच बाई आहे म्हणून करत राहते म्हणून तिचं तर आला नाही का तो? काय माहिती बी आता मला काय माहिती याच्यातलं. तशी तर काही म्हटली नाही ती, नाही तर म्हणत तर असती बाबा भाऊ आता एवढ्या गप्पा होता, बोलण्यामध्ये होतच ना का भाऊ आलता का असं झालं का तसं झालं, असं काहीतरी बोलून तर दाखवतीस ती. पण नाही बाप्पा, काही बोलून तर नाही दाखवलं. काय बरं शांताबाई, मग तिच्या भावाचं लक्ष आहे पण का नाही तिच्याकडं? द्यावं ना बरं. आता एकुलता एक भाऊ आहे तिला, तो नाही लक्ष देणार तर कोण देणार? आणि ही एकुलती एक बहीण आहे. हां, आता नवऱ्याचं असं झालं तर मग लक्ष द्यावं बाबा त्याने. मी काय म्हणते, आपल्याला काय माहिती देतं का नाही देतं? आपण थोडी घरात जाऊन बघतो त्यांच्या रोजच्या रोज का तिला कोणाचे फोन येतात, काय फोन येतात, कोण विचारतं काय विचारतं, आपल्याला काय माहिती. देतही असतील. आता सगळ्याच गोष्टी आपल्याला येऊन थोडी सांगणार ती. हा पण शांताबाई तुझ्याशी चांगलं आहे ना तिचं? तुला बोलता बोलता लक्षात आलं असतं काय? आलं असं काही बाबा का तिने काही गाराने बिराने केले असतील तर असं शांताबाई तसं शांताबाई. जमला काय का सगळ्याजणी? आणि लेकर पाकर कुठे? बघा बरं, इकडे तिकडे जातील ते, त्यांना सांगून ठेवा पहिले जास्त दूर जाऊ नका म्हणून. तिकडे बसलो असतो ना रे शांताबाई तुरीच्या शेंगाच्या याच्यामध्ये. इथं कुठं आणलं तू? बघा बाई आता मी काय, माझं काय चालणार आहे? माझं शेत काय आहे? आता शीतल तर म्हटली इकडे जा म्हणून, तुम्ही शांताबाई तुम्ही तिकडे जा म्हणे सगळ्यांना घेऊन, म्हणून मग इकडे आलो बाई. माझं काय त्याच्यामध्ये? बसा ना ग, काय इकडं काय तिकडं, काय इकडं काय तिकडं, कुठे बसायचं? खायचंच आहे. आणि तिकडे बरोबर तिकडे चूलबिल नाही मांडता येणार, मांडा इथं. पर मैं क्या बोल रही, ये शीतल कहाँ रह गई? उसके इसमें अपन आए और वोच नहीं दिख रही. येते ती तिकडून शेंगा घेऊन येते, आपण चूल तर मांडू तोपर्यंत लाकडं आणावं लागेल ना. आता बाई आता एवढं सगळे एकटीच आणन का ती? शेंगा पण आणायच्या, आता शेंगा काय 2-4 शेंगा थोडी आणायच्या? भले मोठे शेंगा घेऊन येईन, लाकडं घेऊन येईन, एकटीच घेऊन येईन का ती? एकटी नाही ना ग तीही गेलेली ना तिच्यासोबत लीला. एकटी नाही ती. चला तुम्ही इकडेच मदत करा पटपट. नाही बरोबर म्हणती मला, 2 जणी जाऊ आपण तिकडं. ते किती चानन बसन तिकडं, पातीलं बितीलं सगळं तिकडून घेऊन यावं लागेल ना, सामान असन तिच्याकडं. मी जाते चल. हा चल मी येते तिकडे मग तुझ्यासोबत, आपण घेऊन येऊ. आता 6-7 जणी कुठे चूल मांडत बसायची, तुम्ही दोघी तिघी मिळून मांडत बसा. हाँ चलता ना, जाओ आप उधर जाओ, हम कर लेते इधर. बघा बाप्पा, गेले तर तिकडचेच नका होऊन बसू बर का, भूका लागलेले आहे तिकडं. नाही तर तुम्ही तिकडं शेंगा तोडत बसतान. लवकर ये जा इकडे जरा. हो येतो आम्ही, तुम्ही चूल तर मांडायला लागा. आणि लाकडच नाही राहणार जाळायला, नुसती चूल मांडून काय त्याच्याकडे बघत बसू काय नुसतं? येतो ना शांताबाई, किती टेन्शन घेती. बघा बापा, या पटकन. चल ग शांता, आवरून घेऊ पटपट. नाही तर म्हणतील लाकडं घेऊन येतील आणि आपलं चूलच नाही मांडायची, तर पुन्हा भनभन करतील. ह्या काय बघायला आता तिकडं, कधी नव्हत पाहिल्यासारखं. क्यों तबस्सुम भाभी, क्या देख रही उधर इतना घुर घुर के, क्या दिख रहा? अरे भाभी वो मैं पहली बार आई ना खेत में, ये प्याज लगाए वाले पहली बार देख रही मैं. हमारे इधर किसी के पास खेत नहीं है, कभी देखने कुछ नहीं मिले, आते जाते दूर से देखते थे बस, इतने नजदीक से कभी नहीं देखे. बाई बघ मग बघ, नीट बघ. आणि जा मग बघता बघता विटा घेऊन या बरं तिकडून दोघी. पूर्ण बघा. जाती का बस हिमतीच्या सोबत? घेऊन या मग विटा, ती शेत पण बघून घेईन. चल मग काय आता दाखवते का, म्हणजे काय मीच नाही पाहिलं कधी, तर एवढं नाही बाबा, पण पाहिलेलं आहे ह्याच्यासारखं नाही. हाँ चल सीमा, लेके आएंगे अपन दोनों जाके. कितने लाने की? 20-25 ला लो, लग जाएंगे 20-25. ला लेते ना, ठीक है ना, 20-25 ला लेंगे, 2-2 3-3 चक्कर करके. काही पण बोलती का ग मला? आता तिला कशाला येड्यात काढते तू? 20-25 विटा लागतात का आपल्याला चूल मांडायला? इकडे 3 बस झाल्या. 9 एक घेऊन या, बस झाल्या 9 एक, भरपूर झाल्या.
गंमत घेते ना का शांताबाई? गंमत घेते. आता तिने पाहिलं नाही कधी म्हणते तर गंमत घेते मग तिची. आणि बघा बाप्पा, चाललंय तर जरा चांगलंच विटा बघून आणा, नाही तर अंतर ठोकर ठोकर परेशानी व्हायची बरं का. डबल चक्कर करावं लागेल. तेव्हा जाताना तर चांगल्या मस्त अशा ठोसरच विटा घेऊन या. हो ना शांताबाई, कळतं ना मला तेवढं. नको तक करू तू. येतो आम्ही जाऊन. तुम्ही पाणी प्या तोपर्यंत. बोरं खा. ते तिने आणून ठेवलेले तिथं शीतलनी पहिलेचीच. मज्जा आहे बाबा, आज तर मस्त मज्जाच करू आपण. गाण्याच्या भेंड्या काय खेळू, हे काय खेळू, ते काय खेळू. चला बरं, ठीक आहे, या जाऊन. खाऊन बघा बरं, चांगला भाजला गेला का हुरडा? असा मस्त खमंग लागला पाहिजे. पहिलेच खाऊन पाहिलं शांताबाई मी, लय चांगला झाला हुरडा. आता या 2 बाया आल्या म्हणजे पटकन बसता येईन आपल्याला. आवाज द्या बरं तिला. अरे आगे हम भी भाभी, चलो बैठते क्या, शुरू करते क्या? आल्या का हुंदडून अखरान. चला बसा, भुका लागले सगळ्यांना. खायचं पडले सगळ्यांना. मस्त एक तर सुगंध सुटला, चटण्या लोणचे काय काय दिसायले. घ्या बरं पटपट. घ्या बरं, ही खोबऱ्याची चटणी घ्या, खाऊन बघा, हुरड्यासोबत लय भारी लागते. दही पण घ्या बाई. कुणाला तिखट मिखट खाऊन त्रास होतो म्हणून दही पण घेऊन आले मी. लागलं तर ताक बनवून घेऊ आणि लागलं तर असंच खाऊन घेऊ. घ्या बरं. आहा, खूपच टेस्टी लागतं बाई. हुरडा बिरडा त्याच्यासोबतचं सगळंच मस्त लागायला एकदम. बहुत ही भारी लग रहा नहीं? मैं तो पहली बार खा रही है ऐसे खेत में बैठ के सबके साथ. बहुत मजा आ रहा. हर साल करते जाएंगे अपन ना? क्यों भाभी, हर साल आते जाएंगे अपन ऐसा. हो बाई, खरंच सगळ्या जणी येत जाऊ, तेवढीच मजा येते. घे ग इकडं, पेरू दे ग मला तो जरा चांगला. थोडासा असा कच्चा पक्का बघून दे बरं. लयच गुळगुळीत ते पोपटी कलरचं नको देऊ, ते खायला लय गुळगुळीत लागतं आणि दातच आमतेत माझे. काऊन काय की त्यांनी. घे ना मला, घे, कॅच पकड, टनक पेरू देते. हांगी पकडलं. अरे आज तसं समजते काय मला? पकडलं बघ मी. बाप्पा बघा ना, आता 1-2 दिवसात आहेच बाई माझ्या पोरीचा नंबर. मला आता तयारच राहावं लागतं. हा मग आता झाले ना, बरेच दिवस झाले ना. आता किती 9वा महिना मला वाटतं का, परवाचीच डेट दिलेली बाई तुला, तुझ्या पोरीला. हा, तयारीत राहा बाई. शीतल तू इथं कशी काय आली, मला तर तेच कळत नाही बाई. एखादी चांगली असती तर आली नसती इथं. बोलले बाई. माझ्या बहिणीला बसून आले ना का? आता इथं थोडी थांबणार आहे मी. जायचं ना घरी आपापल्या. मी लवकर निघून जाईन वाटलं तर. माझी बहीण बसलेली आहे तिथं. समजूतदार आहे माझी बहीण पण. सबका हमने ऐसे ही किए. अपनी सीधी डिलीवरी हुई वहाँ पे. अच्छा है वहाँ पे. बरं, नुसतंच काय खायचं? उखाणे बिखाणे घेऊ की काही जरा? हा, बरोबर. जरा उखाणे बिखाणे घेऊ, मजा येते जरा. थोडेसे कॉमेडी बिमेडी घ्या बरं का. बोरिंग छाप नका घेऊ काही. ए मिरची दे ग. मिरची लय चांगली लागायली, मस्त तिखट. म्हणजे एवढी पण तिखट नाही, एवढी पण हे नाही. घे बरं मिरची, घे. मला सांग तर, मिरची कशी केलीस तू? सांगते ना ग, घरी जाताना सांगते. आता मस्त उखाणे घेऊ आपण. ऐकू कोण काय काय उखाणे घेतं ते. घरी गेल्यावर सांगेन रेसिपी सगळ्या. करा सुरू मग. कोण करतं? दीदी, ये मेरे को खाने वगैरह नहीं आता है. मैं सुनती सिर्फ, खाती और सुनती और हंसती बस. बाकी मेरे को आता नहीं लेना, तो मेरे को मत फोर्स करो भला. हाँ ठीक है. तू सिर्फ सुनने का काम करना. चला तर मी करते सुरुवात. मग पहिला उखाणा मी घेते. मग आठवू द्या, एक मिनिट थांबा, आठवू द्या मला. काय करत बसायली? असं तोंडावर तर घे पटकन, नाही तर माझ्या तोंडावर आहे. मी घेते मग. घे शांतबाई, घे. विसरून जाशील पुन्हा. घे, चांगलं दमदार घे जरा. ऐका मग. अत्रावळ पत्रावळ होती वांग्याची फोड. अत्रावळ पत्रावळ होती वांग्याची फोड. रामराव हसतात गोड, पण डोळे वटाऱ्याची भारीच खोड.
खरोखर डोळे वाटत का शांताबाई रामराव? वाटत तर नाही बाई, लेच भय दिसता. जैसा दिखता वैसा कभी नहीं होता ना भाभी, लेकिन दिखते एक और होते एक. क्यों शांता भाभी, आप कभी ऐसा चे क्या कुछ? नाही व बाई, लय चांगले आहे माझे इथले. त्यांनी नाही डोळे बिळे वटारत नाही. कुजबुज चालती म्हणा, पण डोळे बिळे नाही वटारत. हे उगे आपलं उखाण्यासाठी कॉमेडी घ्या म्हणते तर घेतलं. हां आता मला आठवला. आता मी घेते. आता नीट ऐका. 1 2 3 4 4 म्हणजे 4. 1 2 3 4 4 म्हणजे 4. आणि आमच्या संदीपरावांना माझ्या बाबांनी दिली हुंड्यामध्ये कार. बाबा हे तर काही भारी घेतलं तू. हुंड्यामध्ये दिली कार. अरे बापरे, खरं का व? खरंच काय हुंड्यामध्ये कार दिली काय? कशाची काय कारण बीर? गन दिली असती माझ्या बाबांनी, पण ह्यांना चालवता तर यायला पाहिजे. मोटरसायकल तर लय दमादमान चालवतं, ह्यांनी कधी कार चालवावी? काही कार बीर नाही दिली. हुंडा बिंडा काही नाही दिला आम्ही. माझ्या बाबांनी हुंडा बिंडा काही नाही दिला. हुंडा नसतो देत आम्ही असल्या गोष्टी नाही. आणि माझ्या सासाचे पण लय चांगले निघाले. हुंडा वगैरे नाही घेतला त्यांनी काही. आम्ही पण नाही दिला म्हटलं. म्हणजे आमच्या घरी पण नाही दिला हुंडा बिंडा काही नाही आमच्याकडं. नाही बाप्पा, आमच्याकडं पण नाही दिला. बाई मला पण लाला भाऊंना तर लईच गाणी म्हणायची सवय पहिल्यापासून होती का ग मला? पहिल्यापासून आहे ना शांताबाई, पहिल्यापासून आहे ना. आता काय सांगू तुम्हाला, आले ते पाहिलं आले मला त्या दिवशी पण गाणे गुणगुणत होते ते बाहेर. ते गाणे गुणगुणतानाच मी त्यांचा पहिला आवाज ऐकला होता. बाई आता तेव्हा तर चांगलं वाटलं, गाणे गुणगुणते लगे मन मोकळ्या स्वभावाचे असं वाटलं मला तेव्हा. आणि आपलं काय चालतं बाई, आपल्या हातात काही असतं का आजकालच्या पोरींसारखं? आमच्या घरच्यांना आवडले, मलाही आवडलेच होते म्हणा तेव्हा. मला वाटलं का मोकळ्या मनाचा स्वभावाचा हसी मजाक असं ते पहिल्याच दिवशी लगे आमच्या घरच्यांचं त्यांचं चांगलं जमलं. बाई आता लय डोकं दुखतं, नुसते गाणे गुणगुणतेत आणि मलाही म्हणते तू पण गा म्हणून. आणि आपल्याला जमतं का ते? आपल्याला नाही जमत बा ते. माझं तर काय झालं बघा, मला तर बघायला आलते आणि ते तिकडूनच तयारी करून आले होते का माझ्या घरच्यांचं त्यांचं बोलणं चालणं झालं होतं. तसं मी पाहिलं होतं म्हणा. ते आता आमच्या दूरच्या नात्यातच येतात, लय दूरचे नाते. पण एका लग्नात त्यांनी मला पाहिलं आणि माझी पण नजर पडलीच होती म्हणा. पण मला नंतर कळालं, घरच्यांनी नंतर सांगितलं मला का त्या मुलाशी जमवायचं म्हणून तुझं. आणि येताना हे लगे तयारीच करून आले ना. आणि त्याच दिवशी साखरपुडा झाला माझा. तशी मी तयार होते म्हणा लग्नाला, पण बाई असं भस्कन आले आणि साखरपुडा आले, रडापडी केली होती मी त्या दिवशी. हो ना तर काय.